नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज परंडा नगर परिषदेत पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेपुढे उपनगराध्यक्षपद निवड आणि स्वीकृत सदस्याची निवड हे दोन विषय होते. सभागृहाच्या या सर्वसाधारण सभेला अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष जाकीर सौदागर होते. नगराध्यक्षपदासाठी सर्वपक्षीय जनशक्ती आघाडीतर्फे समरजित सिंह सुजित सिंह ठाकूर यांचा अर्ज होता, तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून मनानबी जिकरे यांनी अर्ज भरलेला होता. सभागृह 20 सदस्याचे असून नगराध्यक्षाचं 21 मत आहे. त्यामुळं सभागृहात जनशक्ती आघाडीचे 12 नगरसेवक असल्यामुळं समरजित सिंह ठाकूर विजयी होणार हे निश्चित होतं आणि झालंही तसंच. समरजित सिंह सुजित सिंह ठाकूर यांना 12 मतं मिळाली, तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या मन्नानबी यांना 9 मतं मिळाली आणि 3 मताच्या फरकानं समरजित सिंह ठाकूर परंडा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी निवडून आले. समरजित सिंह ठाकूर हे आमचे मित्र, संघाचे लहानपणापासून कार्यकर्ते असलेले, भाजपचे राज्य सरचिटणीस म्हणून काम पाहिलेले, विधान परिषदेवर आमदार राहिलेले, निघालं काही सुजित सिंह ठाकूर परंडा नगर परिषदेमध्ये काही वर्ष नगरसेवक होते. 2 वेळेस त्यांनी नगराध्यक्षपद पण भूषवलं होतं आणि आता त्यांच्या गादीचा पुढचा वारसा म्हणून समरजित सिंह ठाकूर हे परंडा नगर परिषदेत नगरसेवक झालेले आहे आणि आज त्यांनी उपनगराध्यक्षपदाच्या पर्यंत मजल मारली आहे. समरजित सिंह ठाकूर हे पण वडिलांसारखेच पक्षाची एकनिष्ठ राहणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात आणि पक्षाच्या जडणघडणीत स्वतः ते सहभागी होतात. समरजित सिंह ठाकूर यांना त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा पण देत आहोत. तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर
ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा. संस्थेचा पत्ता मंगळवार पेठ, टेकडी रोड, बार्शी, जिल्हा सोलापूर. तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याजदर, ठेवीला विमा संरक्षण, तेही फक्त स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी येथेच. तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज, मग ते घरासाठी असो, व्यवसायाला कॅश क्रेडिट असो, व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी, एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी. तेव्हा न चुकता, न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा. स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर. आज म्हणण्यापेक्षा काल संध्याकाळी राज्यातील 29 महानगरपालिकेचा जाहीर प्रचार थंडावला होता. त्यामुळं या 29 शहरात तसं गुंगाट, गर्दी, मोठ्या रॅली वगैरे काही कार्यक्रम. मात्र प्रत्येक उमेदवार आपल्याला एक मत मिळवण्यासाठी आज मतदारांच्या घरोघर जाऊन प्रचार करताना दिसून आला होता. तसे जाहीर प्रचार थांबल्यानंतर गाठीभेटीने प्रचार सुरूच असतो, ही पूर्वापासून परंपरा आहे. परंतु काल राज्य निवडणूक आयोगानं एक पत्रक काढून उमेदवारांना मतदारांच्या गाठीभेटी घेण्याला परवानगी असेल असा आदेश कधी नव्हे तो जारी केला होता. मात्र आपण काहीतरी वेगळं केलंय असं लक्षात येताच राज्य निवडणूक आयोगानं तो फतवा माघारी घेतला आहे आणि आपण कसं चुकीचं केलं याचं दर्शन पण त्यांनी घडवलं आहे. 29 महानगरपालिकेत सरळ लढती नाही, बहुतेक ठिकाणी बहुरंगी लढतीचं चित्र आहे. कुठं चौरंगी, कुठं पंचरंगी, तर कुठं षटकोनी लढती होत असल्याचं दिसून येत आहे. तर उद्या सकाळी 7:30 पासून मतदानाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 5:30च्या दरम्यानपर्यंत मतदान असणार आहे. मतदान संपल्यानंतर 16 जानेवारीला प्रत्येक शहरात तेथील महानगरपालिकेसाठीची मतमोजणी होईल आणि 16 तारखेला दुपारी 2 पर्यंत सर्व महानगरपालिकेचे निकाल बाहेर येतील. त्यावेळेस कुठल्या महानगरपालिकेत कोणाला बहुमत मिळालं हे लक्षात येणार आहे. आता आपण आज इथंच थांबूया. तुम्ही आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.